महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी वुमन्स डे. व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. महिला दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर पुढे जे काही व्हिडिओ पाहणार आहे तुम्ही तो सखी ग्रुपचा असणार आहे. थोडंफार शूट घेतलेलं आहे. आज बऱ्याच ठिकाणी जाऊन आले. ज्या आश्रमात गेले त्याचा व्हिडिओ तर तुम्ही पाहतील किंवा पाहिला असेल, मागे पुढे होऊ शकतं. दोन ठिकाणी जायचं होतं. तिथं कार्यक्रमासाठी बोलवलं होतं, पण ते यूट्यूबवर म्हणजे टाकता येत नाही, काही कारण असतं. तर मस्त सखी ग्रुपचा आमचा धमाल झालेला आहे. तो व्हिडिओमध्ये पाहतील तुम्ही. खरंच मी तर खूप हसले. आणि आज हे केलं होतं, म्हणजे थीम होती काय बोलतात, प्राजक्ताच्या फुलाची साडी. आणि वर्षांनी मागवले ऑनलाईन. हे सगळं क्रेडिट वर्षाला जाते. खूप सुंदर साडी आहे. तर व्हिडिओ टच करते. आत्ता घरी आले मी. बाकी सगळ्या मैत्रिणी डिनरसाठी गेलेत. मला दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे म्हणून मी त्यांच्यासोबत नाही गेले. खूप मिस करते. पण काही असे नाते असतात की तिथं काही आपण करू शकत नाही, त्यामुळे तिकडं जाणं गरजेचं आहे. आता आवरते आणि जाते. आज खूप चेंज करावं लागलं मला सकाळपासून सारखं. स्त्रीच्या स्पर्शाने प्रियंगू फुल फुलतं, तिच्या मद्याची चूळ भरल्याने बकुळ फुलतो, लत्ता प्रहाराने सीता अशोक फुलतात, नेत्र कटाक्षाने तिलक सजतो, तिच्या आलिंगनाने आलिंगन ती जर करते त्याने सुद्धा पोरांची फुलं तुम्हाला माहित असतील तर ती फुलं फुलतात. नर्म वाक्याने म्हणजे नरम वाक्याने मंदार पुष्प म्हणजे ज्याला आपण रुईचं पांढरा रुई म्हणतो ते फुलतं, तिच्या स्मित हास्याने चंपक फुलतो, तिच्या हळूवार फुंकरीने आंबा, गीताने नमेरू आणि समोर नृत्य करण्याने कर्णिका हे सर्व वृक्ष बहरतात. अशी जी महिला आहे त्यांचा आज दिन आहे. तर आपण सगळ्या महिलांचं जगातल्या स्वागत करूया किंवा तिला आभार करूया देऊया तिचं, कारण की तिच्यामुळे खूप आनंद संपूर्ण विश्वामध्ये बहरत जातो. तर मी एक कविता सादर करते की जी अशी आहे. बायको म्हणते, एक दिवसाचा खेळ खेळूया. एक खेळ खेळूया का आपण दोघे, जरा विचार करून सांग. एक खेळ खेळूया का आपण दोघे, जरा विचार करून सांग. पण या वेळेला मी पुरुष आणि तू करायचा भाग. सगळे निर्णय माझे असतील, तू हो बोलायचं निमूट. सगळे निर्णय माझे असतील, तू हो बोलायचं निमूट. मी पेपर वाचत बसेल, तू पुसायचेच माझे बूट. मी जगावं भरपूर म्हणून तू उपास तापास करायचेस. मी जर का रुसले बिसले तर तू माझे पाय भरायचेस. शय्येवर करायचं खुश मला, माझ्यासाठी तू सजायचं धरायचं. मी नेहमी पुढेच राहणार, तू फक्त पाठी फिरायचं. तू एकनिष्ठ राहायचं नेहमी. मी विरंगुळा जरी शोधला बाहेर, भ्र काढायचा नाही कुठेही, जपायचं सासर आणि माहेर. तू कुळाचार पाळायचे सगळे, दळायचं नाही मी घरी आल्यावर सासूरवासाचं दळण. अन्याय बिन्याय झाला म्हणून काढायचा नाहीच गळा. निमूट करायचं सहन जरी वाहिलं रक्त भळा भळा. वंशाचा दिवा देण्या बांधील तू. निर्णय माझा तू फक्त होकार द्यायचा. नसेल जमत वंशवेल वाढवणं, मी बघीन दुसरी, तू बाहेरचा रस्ता करायचा. पुरुष प्रधान संस्कृती आपली नाहीच माझं वाकडं करणार करू. 364 दिवस मी छळेन मनसोक्त आणि तुला पूजेन महिला दिली, आणि तुला पूजेन महिला दिली. नाश्त्यामध्ये ब्रेड, कटलेट, वेपर्स, केक आणि कोल्ड्रिंक असं होतं.
साक्षी जवा गाय तवा मले तिच्यामधी दिसली माझी माय दिसली माझी माय बाप माझा रोज गावी मायच्या मागे ढुन बाळ झालं शिक्षणाचा देव दे हाती काम शिकून शान शिकून शान शिकून शान कुठे मोठा मास्तर होणार हाय तवा मला मास्तर मंदी दिसली माझी माय दिसली माझी माय रे हंबरून वाचर आले साक्षी जवा गाय तवा मले तिच्यामधी दिसली माझी माय दिसली माझी माय दारू पिऊन माया मारी जवा माझा बाप खरं कापे आणि लागे किले धाप कसायाच्या बावणीला बांधली जशी गाय तवा मले गाईमध्ये दिसती माझी माय दिसती माझी माय रे हंबरून वाचर आले साक्षी जवा गाय तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय दिसती माझी माय मंजिरीचा आवाज खूप गोड आहे आणि खूप छान ती गाणं गाते. तुम्ही नेहमी प्रोग्राममध्ये ऐकता. पूर्ण गाणं कॉपीराईटमुळे मी टाकू शकत नाही, पण एक मी सांगू शकते, आपला ग्रुप असला ना आपण मस्तपैकी सगळ्या गोष्टी एन्जॉय करू शकतो. केवल श्रद्धाव विश्वास रजत नल पगतल में पीयूष स्रोत सी बहा करो जीवन के सुंदर समतल में. हे जे काही डान्स आहेत ते सगळे शीतल बसवते ग्रुपमध्ये. ती असल्यामुळे जे माझ्यासारखी जी व्यक्ती कधी डान्स कॉलेजला शाळेत असताना करणं वेगळं, पण नंतर एक गॅप येतो चांगला तुमच्या आयुष्यामध्ये 15 वर्षाचा आणि तुम्ही कधीच स्टेजवरती जात नाहीत किंवा कुठले प्रोग्राममध्ये भाग घेत नाहीत आणि अचानक तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करता, तेव्हा तुम्हाला एक आत्मिक समाधान मिळतं आणि खूप छान वाटतं सगळ्यांसोबत जेव्हा तुम्ही एन्जॉय करता. जिम्मेदारी करत करत आपलं वय कधी संपतं हे कळतसुद्धा नाही, पण तरीही आत्ताही तुमच्या हातात आहे. स्वतःसाठी जगायला शिका, स्वतःची आवड. गाण्याच्या त्या बोलवरती सगळेजण किती छान डोलत होते आणि किती मस्त एन्जॉय करत होते हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर व्हिडिओ खूप लेट टाकते मी, कारण शूट घेतलं त्यानंतर बरेचसे कामं होते त्यात अडकून गेले. सॉरी, पण 2 पार्ट येतील. खूप छान आहे. बहुत बढ़िया किया पीतीदार सबके लिए स्टार्टिंग बहुत मेहनत की है उसके लिए, इसके लिए बहुत थैंक यू सो मच, थैंक यू सो मच. मैं आगे बढ़ते हुए रेशमा ठाकुर से रिक्वेस्ट करूंगी कि वो आके अभी छोटी सी कविता बोलेगी और कविता आएगी और रेशमा ठाकुर बोलेगी. नसता अचूक कुणी घड्याळ देखील चुकतं राव, जिंकलो जिंकलो म्हणता फंटा निसटून जातो हातुंडा. नेहमीच नसता अचूक कुणी घड्याळ देखील चुकतं राव, जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता निसटून जातो हातुंडा. पडत जातात उलटे फासे, घरासोबत फिरतात वासे, आधाराचे हातही मग होत जातात दिसेनासे. अशा वेळी मोडू नये धीर कधी सोडू नये, अशा वेळी मोडू नये धीर कधी सोडू नये, नशिबाच्या नावाने उगाच गळा काढू नये. नेहमीच फोन ठरतात दावे, जेव्हा फोन ठरतात डावे कळत नाही कुठे जावे, जेव्हा फोन ठरतात दावे कळत नाही कुठे जावे. सगळीच दारे निघतात तेव्हा आपणच आपला मित्र व्हावे. मग अचूक दिसते वाट, बुडण्याआधी दिसतो काठ. मग अचूक दिसते वाट,
बुडण्याआधी दिसतो काठ, हसत हसत झेलता येते खडक होऊन प्रत्येक लाट. म्हणूनच म्हणतो फक्त एकदा, म्हणूनच म्हणतो फक्त एकदा, केवळ इतकं जमवून पहा, आप्त सखा जिवलग यार स्वतःमध्ये शोधून पहा. आप्त सखा जिवलग यार स्वतःमध्ये शोधून पहा. खूपच शॉर्ट होतं, पण खरंच short आहे. या स्वागत आहे. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालेना. हे गाणं खरंच खूप म्हणजे खूप सुंदर आहे. मी खूपदा ऐकते. कधी माझं मूड खराब झाला किंवा काही असं थोडंसं वाटलं तर हे गाणं ऐकलं की एकदम मन शांत वाटतं, समाधान वाटतं. आणि खूप छान सगळे डान्स बसवले होते शीतलने आणि सगळ्या खूप छान करत होत्या. प्राजक्ताच्या साड्या तर खूप अप्रतिम दिसत होत्या. मी शूटच घेत होते त्यामुळे मी तुम्हाला कॅमेरा नेहमी एक विचारण्यात येतं की तुमचं वय किती. तुमच्या ग्रुपमधल्या सरासरी तर सगळ्याजणी 40 ते 50च्या मध्ये आहेत. पण सगळ्या खूप छान, सगळ्या फिट आहेत. मस्तपैकी एन्जॉय करतात, प्रॅक्टिस करतात, सगळं करण्याचा प्रयत्न करतात. जमत नसलंही तरी परफेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. आता रिझल्ट कसं असतो हे तुम्ही पहा. कॉपीराईटचा इश्यू नसला असताना जशाच तसे मी व्हिडिओ टाकले असते. पण बरेचसे असे गाण्याचे किंवा डान्सचे व्हिडिओ कॉपीराईट लागलं तरी मी आधी टाकायचे. पण नंतर खूप इश्यू व्हायला लागले त्यामुळे नंतर मी बंद केला आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये थोडंफार मी टाकते. हे तुम्ही पाहिलं असेल हा शॉर्ट व्हिडिओ तर तुमच्या लक्षात येईल. तर असा मस्तपैकी आम्ही हा महिला दिन साजरा केला त्या दिवशी. सेकंड पार्ट पाहायला विसरू नका. धमाल आहे, पोट धरून हसतील तुम्ही असा तो व्हिडिओ असणार आहे. काय केलं आम्ही नक्की त्या सेकंड व्हिडिओमध्ये पहा. आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सेकंड पार्ट वेगळा करण्याचं एक कारण आहे, कारण दोन्ही मिळून अगर मी केले असते तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता आणि तो धमाल पोट धरून हसतील असा तो व्हिडिओ आहे. काय केलं आहे तुम्ही नक्की पहा. पण खरंच पाहण्यासारखा तो आहे, कारण मी स्वतःच ते शूट घेताना इतकी हसलेली आहे. ते व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, कारण हा पार्ट पाहिल्यानंतर महिला दिन कसा साजरा केला ते आहे आणि तो पार्ट पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की काय नक्की आम्ही धमाल केली ते. अजून एकदा मी तुम्हाला रिक्वेस्ट करते तर तो व्हिडिओ पूर्ण पहा, सेकंड पार्ट जो येईल. आणि तुमच्या मैत्रिणी असतील तर मस्तपैकी अशा एन्जॉय करा. ठीक आहे, रोजचं आपलं रडगाणं असतं, संसार आहे, कामं आहे, सगळं आहे, पण स्वतःसाठी जगायला शिका. हेच तुम्हाला मी मेसेज दिसते आजच्या दिवशी.